करतो लक्षात घ्या. राईट. सो क्रेडिटर्स लिहिला आपण, डिस्काउंट लिहिली, डिस्काउंट पर्यंत आपण आलो होतो. हा, ट्रायल बॅलन्स मध्ये जी दिलेली आरडीडी असते ती ओल्ड आरडीडी असते. सो किती दिली आहे आपल्याला आरडीडी? 2700 रुपये आरडीडी दिलेली आहे. सो ओल्ड आरडीडीला मी इथं लिहून टाकतो. सो 2700 रुपये ओल्ड आरडीडी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बँक लोन. अच्छा, बँक लोन काय हो आपली? ऍसेट आहे का लायबिलिटी आहे सांगा बरं? लायबिलिटी. करेक्ट, लिहून टाका मग लायबिलिटी साइडला बँक लोन. सो बँक लोन ही आपली लायबिलिटी आहे 15,000 रुपये. नो ऍडजस्टमेंट म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला. आणि लास्ट आहे परचेस रिटर्न. सो परचेस रिटर्न परचेसेस मधून मायनस होत असतं. सो लेस परचेस रिटर्न. सो परचेस रिटर्न किती? 2,000 रुपये. 83,500. राईट. सो परचेस रिटर्न मायनस केल्यानंतर आउटर कॉलम यायला लागले 83,500. आता या प्रश्नामध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला नाही बहुतेक, बरोबर का? हो. मग नाही तर नाही, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. सो तू इथं लिहून टाका, टू ओपनिंग स्टॉक डॅश. दिलेलाच नाही तर आपण त्याला लिहिणार नाही. आलं का लक्षात सगळ्यांच्या? इथपर्यंत झालं का सगळ्यांचं? हो सर. चला, आता 1 बाय 1 आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करू. ही आपली सगळी पोस्टिंग झालेली आहे, लक्षात घ्या. एवढी पोस्टिंग जरी तुम्हाला करता आली तरी सुद्धा फायनल अकाउंट्स मध्ये तुम्हाला अर्ध्याच्या वर मार्क मिळून जातील. बाकीचे एक एक ऍडजस्टमेंट्सला तुम्हाला मार्क मिळून जातील, लक्षात घ्या. ठीक आहे. सो पहिली ऍडजस्टमेंट आता आपण करणार आहेत, लक्षात घ्या. सगळ्यांनी ऍडजस्टमेंट कडे लक्ष द्यायचं, लक्षात घ्या. ऍडजस्टमेंट काय म्हणले मी समजून सांगतो. ऍडजस्टमेंट बघा. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ऍट ₹43,000. सो हा मी सांगितलं होतं तुम्हाला की 31 मार्चचा म्हणजे क्लोजिंग डेटचा जो स्टॉक असतो तो कोणता स्टॉक असतो? क्लोजिंग स्टॉक असतो. म्हणून लिहून टाका, क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट कुठे जात असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सो म्हणून लिहून टाका बाय क्लोजिंग स्टॉक. किती दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक? 43,000. राईट. सो ही 43,000 झाले. राईट, 43,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट जाईल, कुठे जाईल? ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक 43,000. बरोबर. सो ही पहिली ऍडजस्टमेंट आपली संपलेली आहे. सेकंड नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे तिच्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्यायचं, लक्षात घ्या. सेकंड ऍडजस्टमेंटला काय म्हणलं बघा, अनइन्शुअर्ड. अच्छा, अनइन्शुअर्ड ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? कोण सांगाल मला अनइन्शुअर्ड ह्या शब्दाचा अर्थ काय होतोय? इन्शुरन्स नाही काढला. करेक्ट. ज्याच्यावर इन्शुरन्स काढला नाही त्याला अनइन्शुअर्ड असं म्हणलं जातं. किती रुपयाचे गुड्स स्टोलनचा अर्थ होता चोरीला गेले, लक्षात घ्या. 8,000 रुपयाचे गुड्स चोरीला गेले ज्याच्यावर इन्शुरन्स काढला नव्हता. मग मला सांगा, इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देईल का हो इन्शुरन्स? मग बोला, इन्शुरन्स देईल का? नाही. नाही. इन्शुरन्स काढलाच नाही तर नाही. कुठला इन्शुरन्स देणार आहे? आता मी एक सांगितलं होतं बघा तुम्हाला की वस्तू गुड्स, बरं का, गुड्स म्हणजे काय? वस्तू ज्या आपण आपल्या बिझनेसमध्ये विकण्यासाठी आणतो.
कोणत्याही कारणास्तव, काय म्हणलो होतं मी, कोणत्याही कारणास्तव वस्तू बिझनेस मधून बाहेर गेली रे गेली म्हणलं की त्याचा पहिला इफेक्ट कुठे द्यायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. हा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेलच झाला असं समजायचं, चोरीला जरी गेल्या तरी. लक्षात घ्या, बरोबर. चोरीला गेल्या असतील, जळून खाक झाल्या असतील, फ्री सॅम्पल म्हणून वाटल्या असतील, काहीही कारण असू द्या, कोणतंही कारण असू द्या, वस्तू फॅक्टरीच्या बाहेर गेली, वस्तू बिझनेसच्या बाहेर गेली की त्याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला द्यायचा. सो इथे लिहून टाका, बाय गुड्स स्टोलन. हा कितवा इफेक्ट आहे? हा पहिला इफेक्ट आहे, फर्स्ट इफेक्ट. आलं का सगळ्यांच्या लक्षात? माहेश्वरी लक्षात आला का तुझ्या? हो सर. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा. आता वस्तू चोरीला गेल्या की तुझा प्रॉफिट झाला का लॉस झाला? सांगा, वस्तू चोरीला गेल्या, आपला फायदा झाला का नुकसान झालं? प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस झाला. आता लॉस आणि प्रॉफिट साठी आपण कोणता अकाउंट काढलेलं आहे? प्रॉफिट लॉस अकाउंट. करेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठळक ठळक नाव आहे की त्याचं, बघा इथं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट झाला का लॉस झाला ही काढण्यासाठीच आपण हे अकाउंट काढलेलं आहे, लक्षात घ्या. मग वस्तू चोरीला गेल्यामुळं आपलं नुकसान झालं, लक्षात घ्या. अच्छा, जर समजा आपल्याला त्याचा इन्शुरन्स मिळाला असता, इन्शुरन्स म्हणजे काय, नुकसान भरपाई मिळाली असती. समजा 8,000च्या वस्तू चोरीला गेल्यानंतर इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला समजा 4,000 रुपये दिले, तर आपलं नुकसान किती रुपयाचं झालं? 8,000चं झालं का 4,000चं झालं? फक्त 4,000चं. 4,000चं झालं. म्हणजे आपलं नुकसान जेवढं होणार आहे, लक्षात घ्या, 4,000चा लॉस झाला आपला, लक्षात घ्या. तर हा जो झालेलं नुकसान आहे, लक्षात घ्या, ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचंय. आलं का लक्षात सगळ्यांच्या? आलं का सगळ्यांच्या लक्षात? हो म्हणा एकदा. हो सर. हा, पण आता ह्या प्रश्नामध्ये इथं काही सांगितलंय का इन्शुरन्स कंपनीने काही इन्शुरन्स दिलाय म्हणून? नाही. पहिल्याच लाईन मध्ये क्लिअर करून टाकलं, अनइन्शुअर्ड गुड्स आहेत, ज्याच्यावर इन्शुरन्स काढलाच नाही. इन्शुरन्स कंपनी आपल्याला काही देईल का? बोला, इन्शुरन्स कंपनी काही देईल का आपल्याला? कोमल? नाही सर. नाही. म्हणजे इथं आपल्याला काही मिळालं नाही, म्हणजे पूर्ण लॉस झाला आपला, म्हणजे पूर्ण 8,000 रुपयाचा लॉस झाला, बरोबर का? येस, बरोबर का? हो सर. म्हणून हा लॉस कुठे टाकायचा आपल्याला? इथं टाकून द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 लाल ह्याच्यामध्ये लिहितो वाटल्यास, 2 लॉस ऑन गुड्स स्टोलन. किती रुपयाचा पूर्ण लॉस झालेला आहे आपला, हा त्याचा दुसरा इफेक्ट आहे. राईट. आता लक्षात घ्या, जर का समजा इन्शुरन्स कंपनीने आपल्याला काही पैसे दिले असते, तर आपण ते जेवढे पैसे मिळाले तेवढे मायनस करून घेतले असते, आणि जेवढ्याचा लॉस झालाय तेवढीच अमाऊंट फक्त इथं टाकली असते. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, जर समजा इन्शुरन्स कंपनीने आपल्याला 4,000 रुपये दिले असते, तर आपण इथं किती टाकले असते? हो, फक्त 4,000 रुपये टाकले असते, 8,000 टाकले नसते. आणि उरलेले 4,000 जे आहेत ते कुठे टाकले असते आपण? ऍसेट साईडला. त्याचा तिसरा इफेक्ट झाला असता. फक्त हीच एकमेव ऍडजस्टमेंट आहे जिचे 3 इफेक्ट होतात, बरोबर. पहिला इफेक्ट तर इथं टाकला, गुड्स स्टोलन, बरोबर. 8,000 रुपीजचे गुड्स स्टोलन झाले, इथं पूर्ण अमाऊंट टाकून द्यायची. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किती अमाऊंट टाकायची? जेवढ्याचं आपलं नुकसान झालेलं आहे तेवढ्यानंच फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला टाकायचं आहे. आणि जेवढे पैसे आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून मिळणार आहेत त्याला इन्शुरन्स
क्लेम असं म्हणून इथं 4,000 रुपये म्हणजे ते पैसे अजून आपल्याला मिळालेले नाहीत, मिळणार आहेत, म्हणून ते पैसे ऍसेट साइडला टाकून द्यायचे आहेत. सगळ्यांना कळालं का ही काय प्रकार झाला ते? माहेश्वरी कळालं का तुला? माहेश्वरी कळालं का तुला? सर ह्या इन्शुरन्स मध्ये कन्फ्युजन होईल आधीपासून. हे बघ, इन्शुरन्स मध्ये कन्फ्युजन व्हायलंय, बरं झालं विचारलंस. हे बघ लक्षात घे, इन्शुरन्स कशासाठी काढतो आपण? आपल्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून इन्शुरन्स काढतो आपण, बरोबर? हा, वस्तूचं नुकसान कशामुळे होऊ शकतंय? वस्तू चोरीला गेल्या, त्याच्यानंतर जळून गेल्या, बरोबर? बरोबर का? हो म्हणत चला आता. हो. हा, आता आपल्या प्रश्नामध्ये किती रुपयाच्या वस्तू जळून गेल्या, सॉरी चोरीला गेल्या? 8,000 रुपयाच्या, बरोबर? हा, मग ह्या वस्तूंवरती जर समजा अमित भाई आणि नरेंद्र भाईनी ऑलरेडी जर समजा इन्शुरन्स काढला असता, इन्शुरन्स विमा काढला असता, तर विमा कंपनीला नुकसान भरपाई दिली असती, बरोबर का? हो. मग समजा उदाहरण म्हणून आपल्याला इन्शुरन्स कंपनीनं 4,000 रुपये वापस दिले म्हणल्यानंतर आपलं नुकसान कितीचं झालं? मग खरं खरं 4,000. फक्त 4,000चं नुकसान झालं, बरोबर? मग आता ह्याचे 3 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट तर आपल्याला कुठं द्यायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, जो की आपण इथे दिला आहे. बघितलंस का तू? गुड्स स्टोलन. मी काय म्हणलं तुला? कोणत्याही कारणाने, काही रिझन असू दे, गुड्स आपल्या फॅक्टरीतून बाहेर गेले रे गेले म्हणलं की त्याला पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला द्यायचा. हे कळालं का तुला? हो का? पहिला इफेक्ट दिला. आता दुसरा इफेक्ट काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याचा दुसरा इफेक्ट होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दुसरा इफेक्ट किती देशील तू इथं? हे बघ, डेबिट साइड म्हणजे कोणती साइड असते? एक्सपेन्सेस किंवा लॉसेसची साइड असते, बरोबर का? ही डेबिट साइड आहे. हे बघ, ही साइड जी आहे ती डेबिट साइड आहे आणि ही क्रेडिट साइड आहे, बरोबर? इकडं काय लिहिलं जातंय? इन्कम लिहिलं जातंय. इन्कम ऑब्लिक गेन्स लिहिले जातात. इकडं काय लिहिलं जातंय? एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस. सगळ्यांनी 2च मिनिट होल्ड करायचंय, 2 मिनिट होल्ड करायचंय. हा, तर पहिला इफेक्ट कुठे दिला माहेश्वरी? आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड, बरोबर? आता हे लक्षात घे, आपलं नुकसान तर झालंय, पण कितीचं झालंय? फक्त नुकसान 4,000चं. मग मला सांग, तू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 4,000 टाकशील डेबिट साइडला का 8,000 टाकशील? 4,000. मग बरोबर इथं मी 4,000 टाकले, ते बघ इथं पेन्सिलनं केलंय, बघ इथं दिसायले का? हो. ना 4,000 रुपये. आता जे पैसे आहेत, तू 4,000चं नुकसानच का टाकलं तिथं? कारण इन्शुरन्स कंपनीकडून तुला पैसे मिळणार आहेत 4,000 रुपये, बरोबर का नाही? मग एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या बिझनेस कडून तुला पैसे मिळणार असतील तर ती तुझी ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? सांग. पैसे मिळणार असतील तर का? मिळणार असतील तर ऍसेट आहे. एखाद्याकडून आपल्याला पैसे मिळणार असतील ही आपली ऍसेट आहे, बरोबर आहे की नाही? ऍसेट म्हणजे काय असतं? ऍसेट म्हणजे एकतर येणं, कुणाकडून असलेलं येणं किंवा आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी, त्याला ऍसेट असं म्हणलं जातं. आणि लायबिलिटी म्हणजे देणं, बरोबर? लायबिलिटी म्हणजे देणं. आपल्याला ज्या ज्या लोकांचं देणं आहे ती लायबिलिटी साइडला आपण लिहित असतो. मग मला सांग, इन्शुरन्स कंपनीकडून तुला पैसे येणं आहे का देणं आहे?
मग त्याचा तिसरा इफेक्ट कुठं जाईल, हा ऍसेट साइडला जाईल ऍज अ इन्शुरन्स क्लेम, बरोबर, 4,000 रुपये, बरोबर. हो आता कळालं का? हो समज. आता लक्षात घ्या. पण आत्ताच्या आपल्या प्रश्नामध्ये ह्या अमित भाई आणि नरेंद्र भाईंनी इन्शुरन्स केलाय का? नाही. कारण अनइन्शुर्ड म्हणलंय ना, कळतंय का? हा नाही. नाही केला, अनइन्शुर्ड म्हणलेलं आहे, लक्षात घे, बरोबर. अनइन्शुर्ड म्हणलंय म्हणल्यानंतर ह्या अमित भाई आणि नरेंद्र भाईंनी या वस्तूंवरती इन्शुरन्स केलेला नाही, म्हणजे त्यांचं नुकसान किती झालं, 4,000 का 8,000? 8,000. पूर्ण 8,000चं नुकसान झालं. मग आपण 8,000 रुपये टाकणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला का 4,000 टाकणार? 8,000. 8,000. आता आपल्याला काही इन्शुरन्स कंपनीकडून येणं आहे का आपल्याला? नाही, कारण इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला काही येणं नाहीच आहे, कारण आपण इन्शुरन्स काढलाच नाही. म्हणून ऍसेट साइडला इन्शुरन्स क्लेम येणार नाही. तर ह्याचे किती इफेक्ट होतील? फक्त 2च इफेक्ट होतील, जर वस्तूचा इन्शुरन्स काढलेला नसेल तर. आता समजलं का तुला हे व्यवस्थित? हो हो ओके, चला. हो. हा, तर ही झाली दुसरी ऍडजस्टमेंट. अजून कुणाला काही डाऊट आहे का या ऍडजस्टमेंट मध्ये कुणाला? चला, नाही असं धरून चालू. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, ऍडजस्टमेंट नंबर 3 आणि ऍडजस्टमेंट नंबर 4, सगळ्या ऍडजस्टमेंट अगोदर वाचून घेणं हे किती फायद्याचं असते हे तुम्हाला इथं कळून जाईल. मला सांगा, मी ज्यावेळेस तुम्हाला सिक्वेन्स सांगितला होता सन्ड्री डेटर्स मधून, तर पहिला सिक्वेन्स कुणाचा लागतोय? मायनस कोणाचा? सन्ड्री डेटर्स मधून पहिले काय मायनस होते? पहिल्यांदा बॅड डेट्स मायनस होते, बरोबर. आणि जर समजा अनरेकॉर्डेड सेल असेल तर तो पहिल्यांदा मायनस होतो, पण ह्या प्रश्नामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स नाही. सो पहिल्यांदा नंबर लागतो बॅड डेप्ट्सचा, आणि बॅड डेप्ट्स मायनस केल्यानंतर जी काही अमाऊंट येईल, लक्षात घ्या, त्या अमाऊंटवर आपल्याला पुन्हा त्याच्यातून आरडीडी मायनस करायची असते. कळालं का सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? पहिल्यांदा काय मायनस करायचं? बॅड डेट्स मायनस करायचं, त्याच्यानंतर आरडीडी मायनस करायचं. एवढं तर लक्षात राहील असं वाटतंय मला. आता पहिल्यांदा काय मायनस करायचं? बॅड डेट्स. नंतर काय मायनस करायचं? आरडीडी. समजलं कोमल आणि माहेश्वरी? हो सर. हा, आता लक्षात घ्यायचं, ही ज्यावेळेस आपण ऍडजस्टमेंट वाचत आहेत, राईट, तुम्हाला ऍडजस्टमेंट दिसत असतील. क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. क्रिएट आरडीडी ऑन 2% ऍट द सन्ड्री डेटर्स वर काढायचं म्हणजे 2% सन्ड्री डेटर्स मधून आपल्याला मायनस करायचे आहेत. परंतु चौथ्या नंबरची ऍडजस्टमेंट काय म्हणते? चौथ्या नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला म्हणायला लागली, मिस्टर पाटील. सगळ्यांनी लक्ष द्या, अशी ऍडजस्टमेंट येणं सगळ्यांना गरजेचं आहे, लक्षात घ्या. चौथ्या नंबरची ऍडजस्टमेंट काय म्हणायला लागली बघा, मिस्टर पाटील. कोण आहेत आपले मिस्टर पाटील? बोला, कोण आहेत मिस्टर पाटील? कस्टमर. आवर कस्टमर. आवर म्हणजे कोणाचे? आपले कस्टमर, बरोबर. अरे हो की नाही? आवर कस्टमर म्हणजे आपले कस्टमर, हो बरोबर सर. का? हा, हो म्हणत चला हो, तुम्ही होच म्हणत नाहीत. हा, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट झालेत म्हणजे कोण झाले? तो दिवाळखोर झालेत, म्हणजे देशोधडीला लागलेत, त्यांच्याकडे आता पैसेच नाहीत समजा, बरोबर का? येस, हो म्हणा सगळेजण. दिवाळखोर झाले. आता आपला कस्टमर आहे आणि कस्टमर दिवाळखोर झालाय, आणि पुढे काय म्हणलं बघा, अँड कुड नॉट पे हीज डेप्ट्स ऑफ ₹500. त्याच्याकडून आपल्याला 500 रुपये येणं होते,
आता देऊ शकेल का हो त्यांना दिवाळखोर झाल्यानंतर 500 रुपये? नाही. नाही. म्हणजे मग ही काय झाले हो आपले ही पैसे? बॅड डेट. तर बुडाले ही पैसे. बॅड डेप्स म्हणजे काय? पैसे बुडाले, आपलं नुकसान झालं, लक्षात घ्या. कळतंय का तुम्हाला? सो ही काय झाले पैसे आपले? बॅड डेप्स झाले, लक्षात घ्या. बरोबर. सो आता काय मग पहिल्यांदा काय मायनस करायला सांगितलं मी? आरडीडी मायनस करायला सांगितलंय का बॅड डेट्स मायनस करायला सांगितले? सांगा बरं पटकन. बॅड डेट. बॅड डेप्स. बॅड डेट्स. सो किती रुपयाचे बॅड डेट झाले? 500 रुपयाचे बॅड डेट झाले. सो 28,500 मधून 500 गेले, खाली किती उरले मग? 28,000. सर 28,700 आहे. अच्छा, सन्ड्री डेटर्स 28,700 आहे का? हा, ओके, चला. सन्ड्री डेटर्स 28,700 आहेत. सो इथं करेक्शन करून घ्या सगळ्यांनी. करेक्शन करून घ्या इथं सगळ्यांनी. इथं 28,700 आहे. मग 28,700 मधून 500 रुपये गेले म्हणल्यानंतर किती राहिले हो मग? 28,002. करेक्ट, 28,200. आता याच्यावर आपल्याला आरडीडी काढायची आहे, लक्षात घ्या. आरडीडी किती येईल मग आता ह्याच्यावरती आरडीडी दिलेली आहे प्रश्नामध्ये. किती पर्सेंट आरडीडी काढायला सांगितलेले? 2% आरडीडी काढायला सांगितलेले आहे. सो लेस आरडीडी ऍट द रेट 2%, राईट. सो कोणत्या रकमेवर काढायची हो? 28,700 ह्या रक्कमेवर आरडीडी काढायची का 28,200 या रक्कमेवर काढायची आरडीडी? 28,200. करेक्ट, 28,200 ह्या रक्कमेवर आपल्याला 2% मायनस करायचं आहे. आता कोणत्याही रकमेचं पर्सेंटेज काढत असताना मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की 28,200 चे जर समजा ही 100% अमाऊंट आहे, याचे 10% काढायचे असतील तर मी काय सांगितलं होतं? शेवटचा शून्य जो आहे तो कट करून टाका. शेवटचा शून्य कट केला की आपल्याला किती रक्कम मिळते? ही 2820 म्हणजे किती रक्कम झाली? ही 10%. कशाच्या 10%? 28,200च्या 10% रक्कम म्हणजे 28,020 रुपये. बरोबर का? अरे हो म्हणा रे, बरोबर का? हा. आणि माहेश्वरी लक्ष घ्या इकडं. माहेश्वरीचं तुझं लक्ष हे बघ. कोणत्याही रक्कमेच्या, समजा मी 50,000 रक्कम दिली, तुला 10% काढायचंय 50,000च्या, बरोबर? तर काय करशील तू? एक शून्य कट करून 5,000 येईल. हा, तर किती आलं? ही 5,000 रुपये. 5,000 म्हणजे 10%. कुणाच्या 10%? 50,000. करेक्ट, 50,000च्या. प्रूफ करून दाखवतो. 5,000 जर 10% असतील आणि मला 100% काढायचं असेल तर काय करीन मी? 5,000 गुणिले 10 करीन, तर बरोबर 50,000 आन्सर यायला लागले. बरोबर का? 5,000 जर 10% तर 10% असे जर समजा मिक्स केले तर 10 वेळेस मिक्स केल्यानंतर बरोबर 50,000 येईल. ठीक आहे, तर हे झालं 10% काढण्याचं. आता मला जर कोणत्याही रकमेच्या 1% काढायचं, लक्षात घ्या, तर मी काय करेन? 1% काढण्यासाठी अजून एक झिरो कमी करेन किंवा अजून एक आकडा कमी करेन. लक्षात घ्या, ज्यावेळेस मी 2 आकडे कमी करतो कोणत्याही रकमेचे, त्यावेळेस येणारी जी किंमत आहे, आता इथे किती आले हो? 282 आले. ती किती पर्सेंट असेल हो? 1% असेल. किती टक्के असेल? 1%. कळालं का माहेश्वरी? हो. हा, मग आता मला किती टक्के काढायचे? 28,200च्या 2% काढायचे. मग 282 जर 1% असेल तर 2% किती असेल मग? 564. करेक्ट आहे. गुणिले 2 केलं तर ह्याचं किती होईल? सो ही 564 रुपये 2%. बरोबर का अविनाश? बरोबर का? करून टाका मायनस. मग 564 रुपये मायनस केले तर आउटर कॉलमला किती येईल मग? आता 28,600.
27,636. 36. राईट. आता ह्या दोन्हीचे पण दोन दोन इफेक्ट व्हायला लागलेत. पहिला इफेक्ट इथं झाला ऍसेट साइडला, दुसरा इफेक्ट कुठं जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इथं फॉर्मॅट ओढून ठेवलाय बघा आपण. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली जी बॅड डेप्ट असते ती कोणती बॅड डेप्ट असते? न्यू असते का ओल्ड असते? न्यू. न्यू असते, बरोबर. आता न्यू बॅड डेप्ट, सो न्यू बॅड डेप्ट किती आहेत? 500 रुपये. आणि न्यू आरडीडी किती आहे? 564 रुपये. सो तिघांची टोटल किती व्हायला लागली? $1564. बरोबर का? तिघांची टोटल किती व्हायला लागले? 1564. हा, पण आता इथं गडबड झाली बघा. गडबड काय झाली बघा, की ही जी ओल्ड आरडीडी आहे, लक्षात घ्या इकडं, ही जी ओल्ड आरडीडी आहे, दिसायली सगळ्यांना ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी ही 2700 रुपये आहे. आणि ह्या तिघांची मिळून टोटल 1, 2 आणि तिघांची मिळून टोटल किती व्हायला लागली? 1564. मला सांगा ह्या दोन रकमेपैकी कोणती रक्कम मोठी आहे? ओल्ड आरडीडीची रक्कम मोठी आहे का ह्या तिघांची रक्कम मोठी आहे? ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी. हा, मग मी तुम्हाला एक कालच्या परवाच्या क्लासमध्ये तुम्हाला एक नियम लिहून दिला होता बघा. काय नियम लिहून दिला होता बघा? नियम काय लिहून दिला होता? मी आता परत एकदा, माहेश्वरी बहुतेक त्यावेळेस नव्हती, तर मी इथं नियम लिहून देतो. नियम Old RD. बघा, नियम काय होता? ज्या वेळेस ओल्ड आरडीडी ही, ज्यावेळेस ओल्ड आरडीडी ही ओल्ड बॅड डेप्ट्स ऑब्लिक न्यू बॅड डेप्ट्स ऑब्लिक न्यू आरडीडी या तीनही संख्येपेक्षा, म्हणजे या तिघांच्याही बेरजे पेक्षा म्हणतो मी, या तिघांच्याही या तिघांच्या बेरजेपेक्षा जास्त असते त्यावेळेस तिला क्रेडिट साइडला लिहावे. कुठे लिहावे हो? क्रेडिट. क्रेडिट साइडला लिहावे. हा, कळालं सगळ्यांना? ज्यांच्याकडे नसेल ती लिहून घ्या सगळ्यांनी ही वाक्य. हा, तिला क्रेडिट साइडला लिहावे. प्रश्न सुरुवात करत असतानाच आपण बघून घ्यायचं ह्या तिघांची टोटल किती होते आणि त्याप्रमाणे लिहायचं. मग आता लक्षात घ्या, अशा सिच्युएशन मध्ये ही इकडं लिहित बसायचं नाही. सो मी तात्पुरतं ह्याला मी इथून कट मारतो किंवा त्याला इथून गायबच करून टाकतो. कट मारतो मी सिंपली. तुम्ही परीक्षेत असा कट नाही मारायचा, कळतंय का तुम्हाला? परीक्षेत असा कट नाही मारायचा, सिंपली. मग इथं काहीच लिहायचं नाही. आणि क्रेडिट साइडला कसं लिहायचंय ते मी तुम्हाला सांगतो. क्रेडिट साइडला लिहायचं बाय, सुरुवात आता इथून करायची ओल्ड आरडीडी पासून. बघा इथं सुरुवात कशापासून झाली? ओल्ड बॅड डेप्ट्स पासून सुरुवात झाली. ओल्ड आरडीडी खाली होतं. इकडे मात्र सुरुवात कशापासून करायची? ओल्ड आरडीडी पासून. सो ओल्ड आरडीडी 2700 रुपये आणि त्यातून ह्या तिन्ही रक्कम मायनस करायच्या. ओल्ड बॅड डेप्ट्स मायनस न्यू बॅड डेप्ट्स आणि मायनस न्यू आरडीडी. कळालं का सगळ्यांना? सो 500 मायनस केले, इथं 500 मायनस केले
आणि 564. सो आउटर कॉलम किती येईल हो? पटकन सांगा मला. सत्तावीसशे मधून या तिन्ही रक्कम मायनस करा. करा 2700 मधून तिन्ही रक्कम मायनस करा. केलं का? अरे सिंपल आहे ना. 2700 मधून 1564 मायनस करा. 1236. 1136. किती? 1236 का 1136? 1136. बरोबर आहे का? 1136. अविनाश बरोबर आहे का? 1136. 1136. हो सर बरोबर आहे. चला 1136 ही झाला. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट सगळ्यांनी पटकन लक्ष द्यायचं. लक्षात घ्या, आपला क्लास संपत आलेला आहे. सो पटकन लक्ष द्यायचं. काय म्हणलंय बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹800 आणि सॅलरीज. एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असल्यानंतर मी सिंपल काय सांगितलं होतं, त्याला ऍड करून टाका त्या रकमेमध्ये. सो किती आहे सॅलरीज? ऍड आउटस्टँडिंग. सो किती आहे आउटस्टँडिंग? सॅलरीज किती आहे? 300 रुपये. बरोबर. सो ही झालं 3800 प्लस 300 इज इक्वल टू 4100. आणि रेंट आउटस्टँडिंग आहे म्हणून तिथं पण ऍड करून टाका. ऍड आउटस्टँडिंग. सो किती आहेत आउटस्टँडिंग? 800. सो 800 म्हणजे 1500 आणि 800 किती झाले मग? 2300 रुपये. दुसरा इफेक्ट कुठं जाईल त्याचा? लायबिलिटी साईडला जाईल. ती आपली ऍसेट आहे, सॉरी लायबिलिटी आपली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये रेंट आणि सॅलरी. सो रेंट किती आहे? 800 रुपये आणि सॅलरी 300 रुपये. सो ही किती होईल टोटल? 1100 रुपये. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2500 आणि फर्निचर 1800. सो सिंपली फॅक्टरी बिल्डिंगला डिप्रिसिएशन लावा. लेस डिप्रिसिएशन ₹2500. सो इथे येईल 72,500. आणि फर्निचर वरती 1800 रुपये डिप्रिसिएशन लावायला सांगितलेलं आहे. सो डिप्रिसिएशन 1800 रुपये. सो इथे किती येईल? 1,94,000. बरोबर का? बोला बरोबर का? 1,93,000 येईल इथं. एक लाख 1,94,000. डिप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट देऊन टाका. माझ्याकडे इथं जागा कमी आहे म्हणून मी ही मोडून टाकतो इथलं, कारण हे आपल्याला इथं लिहायचं नव्हतं. तुम्ही तिथं खोडत बसू नका आता. सिम्पली तिथं तुम्ही त्याच्या खाली रेश ओढून वाटलेच लिहा. सो टू डिप्रिसिएशन ऑन फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर. सो 2,500 आणि 1800. सो टोटल किती झाले हो? 4,300. बरोबर का? हो सर.
चला आता पटापट आपले सगळे प्रॉब्लेम सगळं झालेलं आहे आपलं. पटापट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. शक्यतो प्रॉब्लेम जर क्लोज झाला बघा ग्रॉस प्रॉफिट किती येते सांगा. माझी टोटल आलेली आहे 2,28,000. आली का सगळ्यांची टोटल बघा. आणि 2,28,000 मधनं मायनस होतील ग्रॉस प्रॉफिट येईल बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,31,500 रुपये. इथे येईल बाय ग्रॉस प्रॉफिट 1,31,500 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल बघा किती यायला लागली. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर अमित भाई नरेंद्र भाई. टोटल किती आली पटापटा करा लवकर सगळेजण. अरे एक ऍडजस्टमेंट आपली सॉल्व्ह करायची राहिली वाटतं. नाही अजून आपल्या ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे राहिलेत की. गव्हर्नमेंट बॉन्डची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची राहिली आपली. देऊ का एक छोटीशी लिंक मग. चला घ्याच कशाला उगाच. एक लिंक पाठवतो एक 10 मिनिटं जास्तीत जास्त. हा लिंक पाठवली आहे बघा तुम्हाला. जॉईन करा 2 मिनिटातच आहे. 2 मिनिटात चालेल फक्त.